आहेत. इतिहासातल्या सावित्रीबाई फुले त्यांचं प्रतिनिधित्व आता आपल्या ह्या मुली करत आहेत. हे तुम्हाला दिसेल. प्रत्येकीच्या हातामध्ये पाटी, काहींच्या हातामध्ये पुस्तक आहे. हे का तर आज जे आपण पाटी बघत आहोत, आज जे आपण पुस्तक बघत आहोत, ही जी देणगी आपल्याला मिळालेली आहे किंवा हा जो हक्क आपल्याला मिळवून देण्यासाठी ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण जीवन आयुष्य पणाला लावलेलं आहे, ती व्यक्ती या ठिकाणी आपण बघत आहोत, सावित्रीबाई फुले, ज्या की क्रांती ज्योती, ज्ञान ज्योती म्हणून आपण त्यांची ओळख आजही स्मरतो आहोत. आणि ह्या क्रांती ज्योतीला, ज्ञान ज्योतीला आजच्या या दिनी स्मरण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. आणि आज त्या दिवसाला 195 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे 195वी जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. 195 वर्ष हा छोटा काळ नाहीये. एका वर्षामध्ये 12 महिने येतात. एका महिन्यामध्ये 30-31 दिवस येतात, हो की नाही? म्हणजे एवढा मोठा काळ, आणि एवढ्या मोठ्या काळानंतर सुद्धा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर या व्यक्तीला नव्हे, जगभरात सुद्धा या व्यक्तीची ओळख आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षण. आपण नेहमी म्हणतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुरगुरणं हे कोणत्या अर्थी आहे तर ती व्यक्ती पुढे जाणार आहे, तिला कोणतीही अडचण येणार नाही. आणि आज आपण या शाळेमध्ये जे शिक्षण घेतो आहोत, हक्काने जगत आहोत, आपली स्वप्न पूर्ण करत आहोत, अगदी पाहिजे त्या पदापर्यंत मुलांसोबत मुली सुद्धा भरारी घेत आहेत. याचं कारण म्हणजे सावित्रीबाई फुले, कारण यांनीच ही सुरुवात करून दिली. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये, बुधवार पेठेतील पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उभारण्यात आली. आणि ही उभारण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा कोण असेल तर त्या होत्या सावित्रीबाई फुले. ज्योतिबांना मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करण्याची खूप इच्छा होती, परंतु शेवटी त्या समाजामध्ये मुलीला शिक्षण देणं किंवा मुलीला शाळेत पाठवणंच मुळात मान्य नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एका पुरुषाने तिला ते शिक्षण देणं हे सुद्धा फार कठीण होतं. आणि या कामासाठी ज्योतिबांनी सावित्रीबाईंना तयार केलं. आणि सावित्रीबाईंची इच्छा सुद्धा इतकी होती की सावित्रीबाईंनी ते काम हसत हसत पूर्ण केलं. ते करत असताना त्यांना खूप साऱ्या संकटांचा सामना करावा लागला. अगदी रस्त्याने जात असताना त्यांच्या अंगावरती दगडफेक, चिखलफेक या गोष्टींबरोबरच त्यांच्या कानावर जे अपशब्द येत होते ते ऐकल्यानंतर कुणीही ते काम करायला धजावणार नाही. कारण समाजासाठी काम करत असताना स्वतःला त्रास करून घेणं कुणीही करत नाही, हो की नाही? त्रास झाला की आपण त्या कामापासून पळ काढतो. पण त्या समाजामध्ये सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा मुलींना शिक्षण मिळावं या हेतूने जी व्यक्ती झटली आणि आज आपण तिच्या समोर एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर भरारी घेत आहोत, तर या सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. परंतु तुम्हाला ज्या गोष्टी माहिती पाहिजेत त्या सांगण्यासाठी आजचा हा दिवस महत्त्वाचा आहे. या निमित्ताने तुमच्या कानावर त्या गोष्टी पडतील आणि तुम्हालाही समजेल की तुम्ही जे शिक्षणाचं हक्क या ठिकाणी बजावत आहात किंवा हा हक्क तुम्हाला मिळत आहे, या हक्कामागे कोण आहेत? पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचं कार्य इतकं उत्तुंग आहे की पुणे विद्यापीठ जे आहे पुण्यामध्ये, तर त्या पुणे विद्यापीठाला सुद्धा 2015 मध्ये भारत सरकारने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नामकरण त्याचं केलं. का केलं? कारण त्यांना माहिती आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य करणारी व्यक्ती, विशेष मुलींसाठी, सावित्रीबाई फुले. 2017 मध्ये गुगल माहिती आहे सगळ्यांना, 2017 मध्ये गुगलने सुद्धा काय केलं? सावित्रीबाईंच्या या कार्याला अभिवादन करावं म्हणून गुगल डुगल नावाचं ॲप काय केलं? त्यांच्या जयंतीच्या दिवशी प्रस्थापित केलं किंवा सुरू केलं. सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केलं त्याच्यामध्ये त्या एकट्या नव्हत्या. महात्मा फुलेंची त्यांना साथ होती. आणि यांनी जेव्हा मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्याच्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी ब्रिटिशांनी सुद्धा प्रयत्न केले.
ब्रिटिशांसोबत इतर महाराष्ट्रातील जे समाजसुधारक होते त्यांनी सुद्धा मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न होऊन खूप साऱ्या शाळा महाराष्ट्रामध्ये नंतर उभारल्या गेल्या. पण सुरुवात होणं गरजेचं असतं. सावित्रीबाई फुले ह्या फक्त शिक्षणापुरत्याच मर्यादित नव्हत्या. त्या शिक्षण तज्ज्ञ तर होत्याच, पण समाज सुधारणेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सोबतीने काही कार्य पूर्ण केली. त्यातलं महत्त्वाचं काम होतं केशवपन. केशवपन म्हणजे काय माहितीये का? त्या काळी काय केलं जायचं, ज्या स्त्रिया विधवा व्हायच्या त्यांची केस पूर्ण कापली जायची, त्याला केशवपन म्हणतात. मग हे बंद करण्यासाठी फुले कुटुंबाने काय केलं, तर त्यांनी न्हाविकांचा म्हणजेच काय, न्हावी लोक केस कापतात की नाही, त्यांचा संप घडवून आणला. संप घडवून आणला म्हणजे काय की त्यांनी ते काम काही दिवस करायचं नाही, बंद करायचं पूर्ण काम. संप होतात माहिती आहे ना तुम्हाला, हक्कांसाठी संप होतात. पण हा संप होता महिलांसाठी, मुलींसाठी, की ज्यांची केशवपण ही एकदम अन्यायकारक प्रथा त्या काळामध्ये होती आणि ती बंद करण्यासाठी, केशवपण ही प्रथा बंद करण्यासाठी न्हाविकांचा संप घडवून आणला. ही एक समाज सुधारणा, म्हणजे समाज सुधारणेच्या कामामध्ये शिक्षणाला तर महत्त्व दिलंच, पण सावित्रीबाईंनी त्यासोबत स्त्रियांवर अन्याय होणाऱ्या इतर गोष्टींसाठी किंवा त्या गोष्टी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. अशा या सावित्रीबाई या लेखनामध्ये सुद्धा कमी नव्हत्या. यांनी खूप सारी पुस्तकं लिहिली की ज्या पुस्तकांमधून समाजामध्ये काहीतरी बदल घडेल असा संदेश दिला जाईल. खूप सारं बोलले सावित्रीबाईंविषयी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनी केलेल्या कामाविषयी आपल्याला जाणीव असावी, आणि या जाणीवेतूनच आपण या ठिकाणी त्यांचा हा छोटासा कार्यक्रम साजरा करणार आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये विशेष गोष्ट म्हणजे आपल्या शाळेच्या ज्या चिमुकल्या आहेत बघा, या सावित्रीबाईंचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये खूप साऱ्या सावित्री आपल्याकडे आहेत आणि ही खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला काय म्हणतो आपण, आदरांजली, किंवा यांनी जे कार्य केलेलं आहे याला खऱ्या अर्थाने अभिवादन म्हणता येईल. तर जोरात सगळ्यांनी एकदा जोरदार या आधुनिक सावित्रींसाठी टाळ्या वाजवायच्या. आता यानंतर मी प्रस्तावना खूप मोठी केलेली आहे. यानंतर आपण काय करणार आहोत, तर प्रतिमा पूजन करू. बोलायला सांगा जी. आणि प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष हवे असतात, आहे की नाही, त्याशिवाय कार्यक्रम पूर्णत्वास जात नाही. तर मग आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले जयंती आहे म्हणून आपण या ठिकाणी महिला प्रतिनिधी आपल्या शाळेच्या माध्यमिक शिक्षिका श्रीमती कोल्हे मॅडम यांनी आपल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करते. कोल्हे मॅडम टाळ्या. यानंतर आत्ताच मांडलेल्या सूचनेला आमच्या शाळेकडून, आमच्या सर्व शिक्षकांकडून, आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून माननीय श्रीमती कोल्हे मॅडम यांना पूर्ण अनुमोदन देत आहे. धन्यवाद. अध्यक्ष निवड झाल्यानंतर आता आपल्या शाळेमध्ये जे उपस्थित सगळे शिक्षक वृंद आहेत तर त्यांना मी शाळेच्या वतीनेच विनंती करते की सगळ्यांनी आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी पुढे यायचे.